नमस्कार. बातमीपत्र येरमाळामधून दिनांक 22/4/2024 वार सोमवार. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील देवी प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासाला निघाले तेव्हा त्यांना प्रलोभन दाखवण्यासाठी देवी पार्वतीने सीतेचे रूप घेऊन त्यांना बुलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रामाने पार्वतीला वेडी असे म्हटले. तेव्हापासून देवी त्याच ठिकाणी राहिली व एडाई उर्फ एडेश्वरी झाली अशी व्याख्याता या देवी संदर्भात सांगितली जाते. देवीची वर्षातून 2 वेळा यात्रा भरते. चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने हजेरी लावतात. श्रावणी पौर्णिमेलाही एडेश्वरीची श्रावणी यात्रा भरते. असंख्य भाविकांच्या उपस्थितीमध्ये एडेश्वरी यात्रेचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम पार पडतो. एरवी 12ही महिने काळीभोर असलेल्या या जमिनीत देवीची पालखी येताच चुनखडी प्रगट होते अशी पूर्वीपासून मान्यता आहे. त्यानंतर वेचलेल्या चुन्याच्या खड्याच्या राशी केल्या जातात. पालखी मंदिरात परतल्यानंतर ही चुनखडी भाजून मंदिर चुन्याचे रंगवले जाते. या काळात दररोज रब्बी हंगामातील नवीन धान्यापासून तयार केलेल्या वड्या, भाकरी, पोळ्या, आंबील आदींचा नैवेद्य दाखविला जातो. नवरात्रातही देवीचा उत्सव साजरा सणापासून पौर्णिमेपर्यंत मोठ्या आनंदात साजरा केला जातो. येरमाळा येथील लोक व इतर भाविक एडेश्वरीला जागृत देवस्थान मी समाधान विठ्ठल बेदरे, ट्रस्टी श्री एडेश्वरी देवस्थान ट्रस्टी येरमाळा. चैत्र महोत्सव 2024 ही यात्रा एडेश्वरीची उद्यापासून प्रारंभ होत आहे. 23 तारखेला हनुमान जयंतीला मुख्य पौर्णिमा असते. त्या दिवशीपासून या यात्रेला महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा ही घेतली जाते आणि या यात्रेला सुरुवात होते. 24 तारखेला चुना वेचण्याचा महत्त्वाचा कार्यक्रम असतो, ज्याला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून देखील बहुतांशिक भाविक येतात. आणि या चुना वेचण्याच्या दिवशी साधारणतः 5 ते 10 लाख भाविक एकाच ठिकाणी एकाच मैदानात उपस्थित असतात. या यात्रेमध्ये 24 तारखेपासून 5 दिवस पालखी जी आहे ती गावामध्ये जाते आणि त्या ठिकाणी 5 दिवस यात्रा भरते आणि मग 28 तारखेला परत माघारी पालखी येते आणि त्या दिवशी या यात्रेची सांगता होते. सदर देवस्थान जे आहे ते एडेश्वरी देवस्थान आहे आणि या देवस्थानची यात्रा जी आहे ती महाराष्ट्रामधील एक प्रसिद्ध यात्रा आहे. साधारणतः हे मंदिर किती वर्षापूर्वीच आहे? हे मंदिर जे आहे जेव्हा राम वनवासाला गेले होते तेव्हा सीतेचं अपहरण झाल्यानंतर शंकर पार्वतीवरून जात असताना हा बालाघाट डोंगर रांग आहे आणि या रांगेमध्ये या ठिकाणी राम जे आहेत ते सीतेचा शोध घेत असताना पार्वती शंकराला म्हणाल्या की वगैरे पत्नीचा विरह जो असतो तो मोठा असतो आणि या विरहामध्ये माणूस आपली पत्नी नसली तरी राम सुद्धा फसू शकते. बरोबर. यावर शंकरांनी सांगितले की तसं काही नाही, राम हा एक वचनी एक पत्नी आहे आणि म्हणून मग तरी सुद्धा परीक्षा पाहण्यासाठी माता पार्वतीने सीतेचं रूप घेतलं आणि या ठिकाणी त्या उतरल्या. रामाच्या समोर आल्यानंतर राम म्हणले तू वेडी आहेस आई, आणि म्हणून मग त्यांनी ओळखलं ही पार्वती आहे. आणि मग पार्वती परत जात असताना रामाने सांगितलं तुम्ही पृथ्वीवर आलेला आहात तर भक्ताच्या उद्धारासाठी या ठिकाणी तुमचं अधिष्ठान असावं. आणि त्यापासून तेव्हापासून स्वयंभू मूर्ती जी आहे माता पार्वतीची म्हणजे एडेश्वरी या नावाने या ठिकाणी स्थापन झाली. किती वर्षापासून स्थापना आहे साधारणतः तुम्हाला माहिती असेल? म्हणजे रामाच्या काळामध्ये. बरोबर. रामाच्या काळामध्ये तिथपासूनच ही चालू आहे आणि हा महोत्सव देखील तेव्हापासून पुढे हळूहळू वाढत चालला. आणि याच देवीबद्दल आणखीन काय महत्त्व होतं तर सांगायचं म्हणलं तर काय सांगाल नेमकं? या देवीबद्दल सर्व पौर्णिमा ज्या आहेत त्या सर्व पौर्णिमांना यात्रा भरते. त्याचबरोबर नवरात्र महोत्सव जो आहे तो नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केला जातो. म्हणजे देवीचं जे महत्व आहे म्हणजे 3.5 शक्तिपीठ जे आहेत त्याच्यामध्ये रेणुका माता जे आहे त्याचा रेणुका माता देखील
माता पार्वतीचंच रूप आहे आणि रेणुका मातेचंच हे रूप आहे, म्हणजे माता पार्वतीचं रूप आहे. आणि इथं आल्यानंतर एक समजलं की ही देवी नवसाला पावणार आहे. नवसाला त्याच्याबद्दल काय? आतापर्यंत भाविकांचं असं मत आहे हां. की जेवढ्या लोकांनी देवीला नमस केले हां. नवस त्यांचे पूर्ण होतात, मनोभावी पूर्ण होतात. बरं. आणि म्हणून चैत्र पौर्णिमेला चुना वेचण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक जे आहेत ते येरमाळा नगरीमध्ये दाखल होतात. तुला वेचण्याचा कार्यक्रम किती तारखेला आहे? 24 तारखेला चुना वेचण्याचा कार्यक्रम आहे. बरं. तो गावामध्ये एक चुन्याचं मैदान आहे, त्या ठिकाणी असतो. आणि या मंदिरामध्ये साधारणतः भाविक भक्त किती येतात लोक यात्रेच्या दरम्यान? आकडा त्या दरम्यान साधारणतः 10 लाखापर्यंत भाविक येतात या यात्रेला. बरं चैत्र बरं. पौर्णिमेला 10 लाख 10 रुपये. लाखाच्या आसपास. धन्यवाद. नमस्कार, DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. आपण आलो आहोत येडेश्वरी मंदिरामध्ये. या ठिकाणी यात्रा एकदम उत्साहात साजरी आहे आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक भक्त येत असतात आणि ते भाविक भक्त कुठल्या गावातून कुठल्या शहरातून येत असतात. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यावं. आणि विशेष म्हणजे ते किती वर्षापासून येतात किंवा सालाबादाप्रमाणे येतात, काही नवस असेल कुणाचा, याच्या आपण प्रतिक्रिया घेऊन राहू. चला तर नाव सांगा. माझं बाळूराम भोकाळे, राहणार साकेगाव, पाथर्डी तालुका, हां. जिल्हा अहमदनगर या गावचा राहणार आहे. माझ्या साली माझी मी सर्विस चालू माझी झाली 18 ते 19 वर्ष. किती जण येतो तुम्ही तिकडून गावाकडून? माझे सर जास्तीत जास्त 25 ते 30 माणूस माझ्या संघ असतात. वारी कधी चुकली का नाही? वारी कधीही चुकत नाही. हां. या ठिकाणी आल्यानंतर जे मागणं असतं ते मागणं पूर्ण करते कधी? ती पूर्ण देवी माझी मागणं करते. हां. मला काही देत मला एकदम म्हणजे तिने एकदम मला सोनं बनवलं. बरं बरं बरं. जेवढं आंब्याचं फक्त लोकांनी गाणं गायलंय, हां. कवडी आंब्याच्या झाडाला, हां. माझ्या येडेश्वरी मातेने माझ्या दारामध्ये कवडीच्या आंब्याच्या झाडाला कवडीत देऊन बसली. बरं दीड बरं. वर्षात तुम्हाला तिने दिलाय. म्हणून तिची वारी मी चुकू शकत नाही. एका दुसरा अनुभव सांगा की देवीचा तुम्हाला पडलेला किंवा इतर लोकांना आमच्या बी कळत. ज्या टायमाला ज्या टायमाला इथं आलतो त्या टायमाला माझ्यापाशी काहीच नव्हतं आणि माझ्यापाशी काहीच नव्हतं. हां. ज्या टायमाला मला अन्न पण नव्हतं खायला, मी फक्त एक बार आलतो. तर वेडेश्वरी माताने तिची गाडी माझ्या दारात येऊन हां. माझ्या गाडीपाशी उभा राहून हां. 1 किलो तांदूळ कापडाच्या वड्यात घेऊन गेली. त्याच्यामध्ये माझा मोठ्या बघुल्याचा भात झाला आणि माझं 25 ते 30 27 माणूस गेले. हां. ही घटना कधीची आहे? ही घटना माझी झाली मला कपडे 5 वर्ष. बरं बरं बरं. आणि तुम्ही येता ती किती वर्षापासून येता इकडे? माझं येण्याचा भाग असं बोल फक्त 18 वर्षाचा. 18 वर्ष चालू आहे माझं. तिची फेरी कधीही चुकणार नाही एवढं सत्व मला तिने दिलं. अजून काही भाविक भक्त आहेत, आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊ. चला तर. नाव सांगा ताई. अनिता बळीराम खिलारी. कुठून आलो तू? जातो. दरवर्षी येता का? मस्त 30 वर्ष झाले. 20 वर्षापासून येत आहे? 30 वर्षापासून. बरं बरं बरं. म्हणजे तुम्ही कसं कुठून येत आहे? सगळं कुटुंब परिवार हां. हे सगळं तुम्ही म्हणताय? हा, सगळं आम्ही बनवतो. म्हणजे अगदी हौसाने येतो. तिला काय मागणं पूर्ण करते का नाही? केलंय पूर्ण माझं तिनं, नंतर घरात बसवली. अरे वा. बरं बरं बरं. म्हणजे या दर यात्रेला तुम्ही येताय म्हणा? जर यात्रा कसं येताय तुम्ही तिकडून? गाडी बांधूनच येते. बरं बरं बरं. अजून काय म्हणतील देवीबद्दल आपल्या तुम्हाला? काय ना मी साताऱ्याला पण हां. वाईला देवीच्याकडून सुद्धा अनुभव सांगा की आम्हाला. मस्त मस्त दिले. हां. नंतर केलं तिथं. माझ्या घरात आल्यापासून मस्त मला सुख आहे. बरं बरं बरं. ताई मला असं आहे की घरात देवी आल्यापासून एकदम भरपूर प्रकार सुख आहे त्याला आणि माझं तर काय पूर्ण केलेलं आहे. बरोबर. आम्ही प्लस होतात त्यांच्या सारखं नाव सांग. हां. लागून होतं का? किती वर्षापासून येतो तुम्ही? काय वाटतं, समाधान वाटतं का देवी तर आपण चाललो यायला लागलो जायला लागलो? हां. बरं बरं बरं. आता येऊन किती वेळ झालं तुम्हाला? तरी पण समाधान वाटत. आणि तुम्ही किती दिवस असता पाहिजे? 3 दिवसात जायचं खाली पाहिजे. हां. 3 दिवस पोर म्हणजे आता सगळे संपूर्ण जातो म्हणे. सहपरिवार. बरं. लातूरून लातूर कुटुंब आहे. 20 वर्षापासून या ठिकाणी देवीला येतात ती आणि आल्यानंतर 3 दिवस एका ठिकाणी राहून खाऊन पिऊन यात्रा संपल्यानंतर मग गावी जातात. अशी काही भाविक भक्त आपल्याकडे आहेत. प्रतिनिधी राहुल गुरव.